नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. धुळे चाळीसगाव रोड पोलिसांनी सशस्त्र बाळगणाऱ्यांवर केली धाडसी कारवाई. डोंगरगाव धरणातील पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. प्रतिभा मोहिते कोरोना योद्धा म्हणून सन्मानित. आर्वी येथील श्रीमती वजनबाई खैरनार यांची उपसरपंचपदी निवड. महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळ्यात कवी संमेलन संपन्न. कोरोनामुळे श्री कालभैरव जयंती साध्या पद्धतीने साजरी. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासह रक्तदान शिबिर संपन्न. आणि अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे जिल्हा कार्यकारिणी निवड प्रक्रिया संपन्न. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. गेल्या अनेक महिन्यांपासून धुळे पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर धाडसी कारवाई करीत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आजही धुळे चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तलवार चॉपर बाळगणाऱ्यांवर कारवाई करीत त्यांना अटक केली आहे. या कारवाया निश्चितच दिलासादायक असल्यामुळे आज धुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीवरून असे की दिनांक 6 रोजी सायंकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास ठाकरे यांना गुप्त बातमी मिळाली की 2 इसमांनी शहरातील सार्वजनिक हॉस्पिटल कबडा बाजार येथे लोखंडी तलवारी ठेवल्या आहेत. या माहितीवरून तात्काळ पोलीस सब इन्स्पेक्टर योगेश राऊत, पोलीस कॉन्स्टेबल प्रेमराज पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित शेख, पोलीस नाईक भुरा पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुशील शेंडे आदी 9 ठिकाणी पोहोचलेत. त्यांना 2 संशयित आढळल्याने त्यांना तात्काळ अटक करून विचारपूस केली असता शाकिब हुसेन जाकीर हुसेन अन्सारी राहणार शादाबनगर मायक्रो टॉवर जवळ धुळे, अरबाज शमीम शेख राहणार वडजाई रोड मारुती मंदिरामागे धुळे असे नाव सांगितले व त्यांच्याकडील काळ्या रंगाच्या कापडी बॅगेतील 19 तलवारी आणि 1 चॉपर असा एकूण 28,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय व त्यांना अटक केली. ही कारवाई पोलीस अधिकारी चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधिकारी प्रशांत बच्छाव व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 12/2020 रोजी सायंकाळी 1800 वाजता आम्हाला गोपनीय बातमीद्वारे बातमी मिळाली की 2 व्यक्ती सार्वजनिक हॉस्पिटलच्या पाठीमागे या कपड्याच्या दुकानात तलवारींचा साठा करून ते तलवारी विकत असल्याची माहिती मिळाली. ती माहितीची खात्री करून पंचासह मी डीबीचे कर्मचारी व अधिकारी उपनी डिकले, प्रेमराज पाटील, अजित शेख, भुरा पाटील, सुशील शेंडे यांना सेकंड मोबाईलसह पाठवून त्या ठिकाणी खात्री करून रेड कामी पाठवले असता त्यांनी रेड मारले असता त्या ठिकाणी शाकिब हुसेन जाकीर हुसेन अन्सारी व अरबाज शमीम शेख यांच्या जवळपास 19 तलवार एका पिशवीत भरलेल्या अवस्थेत मिळून आल्या. त्यांना तलवारीसह पोलीस स्टेशनला आणले असता त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या तलवारी ह्या मुजाहिद राहणार मालेगाव व त्याचा साथीदार यस्सा राहणार मालेगाव यांच्याकडनं 25 तलवारी विकत घेतल्या असून त्या विकण्याच्या इराद्याने आणलेल्या होत्या. या 25 तलवारींपैकी 6 तलवारी त्यांनी मोहम्मद शादाब मुख्तार अहमद अन्सारी यास 2, तोफिक अब्बास पिंजारी यास 1, आमिर जलील अहमद यास 1, जिया उर रहमान इम्रान अहमद यास 2 अशा 6 तलवारी त्याने विकलेल्या असून त्यांच्याकडनंही त्या 6 तलवारी रिकवर करण्यात आलेल्या आहेत. तसेच त्यांच्याजवळ अजून एक मोठा सुरा टाईप चाकूही मिळून आला आहे. अशा एकूण 25 तलवारी, त्यात 23 तलवारी मोठ्या आणि 2 तलवारी छोट्या आणि एक चॉपर टाईप चाकू असा जवळपास 38,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्यात 6 आरोपी अटक करण्यात आले असून त्यांची कायदेशीर प्रोसेस करून पुढील तपास चालू आहे. सदरचा तपास हा उपनी ढिकले हे करत असून सदरची कामगिरी ही आम्ही माननीय SP साहेब श्री चिन्मय पंडित साहेब
तसेच माननीय ॲडिशनल SP साहेब प्रशांत बच्चाव, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाडवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली PSI डिकले, PSI राऊत, DBचे अजित शेख, भुरा पाटील, प्रेमराज पाटील, सुशील शिंदे व इतरांनी केलेली आहे. हिवाळा सुरू होताच बागायती शेतकऱ्यांबरोबर कोरडवाहू शेतकऱ्यांचीही गहू आदी रब्बी पिकांची पेरणी करण्यास लगबग सुरू झाली आहे. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांकडे पाण्याची कुठलीही उपाययोजना नसल्यामुळे ते विवंचनेत आहेत. त्यामुळे या समस्यांची दखल घेत कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी सोनवट डोंगरगाव धरणातील पाणी सोडावे अशी मागणी आज येथील शेतकऱ्यांनी धुळे पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन केली. शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा, कंचनपुरा, वाघाडी, वाघोदा, कलमाडी आदी गावातील विहीर असलेल्या शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, मका यांची पेरणी केलेली आहे. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांची पेरणी पाण्यावाचून प्रलंबित आहे. त्यामुळे सोनवट डोंगरगाव धरणातून पाणी सोडावे या मागणीसाठी कोरडवाहू शेतकऱ्यांनी दिनांक 23/11/2020 रोजी निवेदनही देण्यात आले. त्यावरून दिनांक 3 डिसेंबर रोजी डोंगरगाव येथे कालवा समितीची बैठक घेण्यात आली व बैठकीत पाणी सोडण्याचे ठरले. या आशेने कोरडवाहू शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, मका यांची पेरणीची वेळ निघून चालली तरी पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे तात्काळ पाणी सोडावे, अन्यथा डोंगरगाव धरणावर शेतकऱ्यांतर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनात दिला आहे. मी किशोर रंगराव पाटील, वालखेडा तालुका शिंदखेडा, माजी सभापती. सोनवत आमच्या वालखेडा परिसरात डोंगरगावला सोनवत धरण म्हणून एक नामांकित धरण आहे. त्या धरणामुळे 6 गावांचा शेतकऱ्यांची 2 ते 2.5 हेक्टर जमीन ओलिताखाली येते. आता ज्या 6 वाघोदा असेल, कलमाडी असेल, कंचनपूर असेल, सर्व शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. पण जे कोरडवाहू शेतकरी आहेत, ज्यांच्या विहिरी नाहीत, त्यांना गहू, मका, हरभरा पेरणी त्यांची अजून बाकी आहे. त्यांची शेती तयार आहे, पण पाटाला पाणी न सुटल्यामुळे ते पेरणी करू शकत नाही. तसेच गहू, हरभरा हा नोव्हेंबरच्या आत पेरणी होणे त्याचे फार गरजेचे असते. पण आता डिसेंबर महिना उजाडलेला आहे, तरी काही हरकत नाही. पाटबंधारे विभागाला आम्ही 23/11/2020 रोजी 6 गावांच्या शेतकऱ्यांचं निवेदन 23/11/2020ला दिलेलं आहे. आणि त्यानंतर 27 तारखेला डोंगरगावला कालवा समिती जी असते, कालवा समितीची मिटिंग ही डोंगरगावला लागलेली आहे. त्या मिटिंगमध्ये त्यांनी 3 तारखेला पाणी सोडू असं आम्हाला सर्व शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं. परंतु आजही पर्यंत पाणी सोडलं नाही. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कालवे साफ करायचे आहेत. कालवे साफ करायला तुम्हाला 4 महिने तुम्ही काय केलं? आणि आता 3 दिवसापासून सर्व शेतकरी व मी स्वतः पाटबंधारे विभागाशी फोनवर संपर्क साधतोय, तरी ते फोन उचलायला तयार नाहीत. व आज रोजी मग मी त्यांना सर्व शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे, जर आपण 6 दिवसात पाणी सोडलं नाही तर मी डोंगरगावला सर्व शेतकऱ्यांसह धरणे आंदोलनाला मी बसणार आहे, असं मी आज रोजी निवेदन दिलेलं आहे. आणि सदरू त्याची एक प्रत आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलेली आहे. शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील ARC सेंटरच्या समुपदेशक प्रतिभा मोहिते यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला. धुळे जिल्हा रुग्णालयात जागतिक एड्स निर्मूलन सप्ताह अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्था आणि साथी संस्थेतर्फे कार्यक्रम घेण्यात आला. कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावणारे सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला. त्यात ARC सेंटर उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील समुपदेशक प्रतिभा अभिजित मोहिते यांचाही कोरोना योद्धा म्हणून त्यांना सन्मानाने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं. यावेळी रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर MP सांगळे, वरिष्ठ अधिकारी डॉक्टर संजय शिंदे, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी शीतल पाटील, सप्तशृंगी संस्थेच्या मीना भोसले, अॅडव्होकेट मंगला चौधरी, विलास पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व उपस्थितांचं स्वागत करतो. जागतिक एड्स सप्ताह जो सध्या चालू आहे, जागतिक एड्स दिन आपला 1 डिसेंबरला यावर्षी कोरोनामुळे साधारण प्रकारे साजरा झाला आहे आणि जागतिक एड्स सप्ताह आपला आता सध्या चालू स्थितीत आहे. आणि
आताच मीना भोसलेताईंचं झंझावती भाषण झालंय. आपल्या कार्यक्रम अधिकारी शीतल मॅडमचं अभ्यासपूर्ण आणि स्टॅटिस्टिकल भाषण देखील झालंय. आज जो महत्वाचा एक विषय होता की डाकूचं जे ऑफिस होतं, जे पूर्वी ज्यांनी बघितलेलं आहे, थोडं वाईट स्थितीत होतं. म्हणजे जिथे काम करण्यात एवढी मला वाटतं प्रसन्नता वाटत नव्हती. तर आम्ही थोडाफार खालीचा प्रयत्न केलेला आहे. मी फार असं जरी त्यांनी भाषणामध्ये खूप अलंकारिक माझं हे केलेलं आहे, तर तसे काही फार स्थिती नाही आहे. परंतु थोड्याफार प्रमाणात खालीच्या याच्याप्रमाणे मी थोडाफार त्यांच्याकरता प्रयत्न केले नक्की. आणि एक महाराष्ट्रामध्ये माझ्या वाचेप्रमाणे एड्स थोडा दुर्लक्षित झालेला प्रोग्राम आहे. आर्वी उपसरपंच श्रीमती वजनबाई जिभाऊ खैरनार यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून आज दिनांक 7 डिसेंबर 2020 रोजी विशेष सभा घेऊन सदर निवड घेण्यात आली. आर्वी ग्रामपंचायत उपसरपंच सौ वंदनाबाई सत्तू सोनवणे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सदर विशेष सभा घेऊन प्रथम लोकनियुक्त सरपंच नागेश देवरे यांनी सदर उपसरपंच पदी श्रीमती वजनबाई जिभाऊ खैरनार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अध्याशी अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी सुनील देसले या भाऊसाहेबांनी काम पाहिले. तर या निवडीप्रसंगी लोकनियुक्त सरपंच नागेश देवरे, माजी उपसरपंच सौ वंदनाबाई सोनवणे, सदस्य सौ भिलाबाई माळी, सौ आशाबाई सोनवणे, सौ अनिताबाई पाटील, श्रीमती सुरेखाबाई अल्लोर, सौ भीमाबाई पाटील, श्रीमती लताबाई अहिरे, सौ उर्मिलाबाई देवरे, सौ लताबाई कोळी, भगवान घोरपडे, रोहिदास तलवारे, विजय गर्दे, दिलीप देसले, मच्छिंद्र गर्दे, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच माजी सभापती भगवान भाऊसाहेब गर्दे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, वासुदेव महाराज आदी सर्वच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. यावेळी या निवडीसाठी किशोर खैरनार यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी सदर आर्वी गावाच्या विकासासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास नवनिर्वाचित उपसरपंच श्रीमती वजनबाई जिभाऊ खैरनार यांनी व्यक्त केला. यावेळी संपूर्ण आर्वी गावातून फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंद व्यक्त केला. तसेच डीजेच्या आवाजात संपूर्ण आर्वी गावातून मिरवणूक काढण्यात आली. नमस्कार, मी गणेश मधुकर गर्दे, अध्यक्ष धुळे जिल्हा युवक. आज आर्वी गावामध्ये उपसरपंच पदाची निवड करण्यात आली आहे. पण ती निवड बिनविरोध पदी झाली आहे आणि ती निवड वजनताबाई जिभाऊ खैरनार यांची आज संपूर्ण आर्वी गावाच्या ग्रामपंचायतीचे सदस्य व सरपंच नागेश बापू देवरे यांच्या वतीने व आमच्या सगळ्या आर्वी गावातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने वजनताबाई जिभाऊ खैरनार यांची बिनविरोध उपसरपंच पदावरती निवड करण्यात आलेली आहे. त्यांना मी संपूर्ण आर्वी गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने व धुळे ग्रामीणचे आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळे शहरात महाकवी कालिदास कवी कट्टा साहित्य मंडळ धुळेतर्फे भव्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कवी संमेलनात विजयचंद्र जाधव हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते व संघवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आयोजित कवी संमेलनात चाळीसगावचे हास्यकवी रमेश पोद्दार, निर्मला पवार यांनी विशेष प्रमुख उपस्थिती दर्शविली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष मुरलीधर पांडे यांनी गेल्या 8 महिन्याच्या कोरोना काळातील साहित्यिक घडामोडींचा आढावा घेतला. त्यानंतर मृत पावलेल्या कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व चाळीसगावचे ज्येष्ठ हास्यकवी रमेश पोद्दार यांच्या काव्य गायनाला सुरुवात झाली. त्यानंतर डॉक्टर जगदीश गिंदोडिया यांनी हास्ययोगाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी आदी उपस्थित कवींनी आपली कला अदागिरी सादर केली व अरुणा देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी श्रीमती ज्योती सोलंकी, राधा अग्रवाल व परिवारातील सदस्य उपस्थित होते. कोरोना वायरस से मिलके लड़ना है, सारा समय आपको घर में रहना है, पीएम का सीएम का सबका कहना है,
जब होगी खांसी सर्दी हो जाए बुखार, जल्दी मिलना डॉक्टर से करेंगे उपचार। जा उनके पास जा, गलती को बचना है, कोरोना वायरस से मिलके लड़ना है। जी चाहे तू साबुन से धोना दोनों हाथ, कभी कभी सैनिटाइजर रखना अपने साथ। चेहरे पे मास्क भी को लगाना है, कोरोना वायरस से मिलके लड़ना है। कोरोना चाइना वाला इंडिया में डेरा डाला, वायरस ने ले ली सब जान। हाय रे हाय बेईमान, दुनिया वाले ये सोचे प्रशासन अपने पीछे, डॉक्टर को मानो भगवान। कोई दादा का भी एहसान, कोई विदेशी आया कोरोना साथ लेके, किसी को ना बता के घुसा वो छुपके। गाँव शहर आया सबको वो धोखा देके, होगा वो चाइना वाला कर देंगे मुंह काला, फिर ना आएगा शैतान। हाय रे हाय बेईमान, चाइना का कोरोना वायरस करे जोर, चाइना का कोरोना वायरस करे जोर। अरे बाबा जोर नहीं, जोर जोर, वायरस करे जोर। हाँ, देश विदेश में जाके कितना मचाया शोर, घर से न बाहर जाए सुनो मेरे भैया, अपने ही आंगन में करो छैया छैया। घर में ना घुस पाए चाइना का घुसखोर, देश विदेश में जाके कितना मचाया शोर। साबुन से हाथ धोके उसको हराना है, मास्क लगा के तो उसको डराना है। जब जीतेंगे हम बाजी तब नाचे मन का मोर, देश विदेश में जाके कितना मचाया शोर। धुळे शहरातील श्री एकविरा देवी मंदिरात अतिप्राचीन असलेल्या श्री कालभैरव यांच्या जयंतीनिमित्त आज उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी भाविकांनीही पहाटेपासूनच श्री कालभैरव यांच्या दर्शनाचा लाभ घेतला। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री कालभैरव जयंतीनिमित्त उत्सव साजरा केला गेला। मात्र यंदा कोरोनाचं संकट असल्यामुळे सदर उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला। यावेळी मंदिर संस्थांतर्फे पूजा आरतीसह प्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी वांग्याचे भरीत, भाकरी, निंबू, कांदा, हिरवी मिरचीचा ठेचा यांचा नैवेद्य कालभैरव यांना दाखवून भाविकांना सदर प्रसाद वाटप करण्यात आला। अधिक माहिती मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली। श्री एकविरा देवी रेणुका माता मंदिर ट्रस्ट एकविरा देवी मंदिराच्या परिसरात अतिप्राचीन असं कालभैरवाचं मंदिर आहे आणि सालाबादप्रमाणे कालभैरवची जयंती मोठ्या उत्साहात साजरा होता। पण ह्या वर्षी कोरोनामुळे ती साध्या पद्धतीने करण्यात येत आहे आणि सकाळपासून पहाटेपासून पूजा, अभिषेक, नैवेद्य वगैरे हा सगळ्यांचा चाललेला आहे आणि मंदिरातर्फे फक्त मूर्तीचा अभिषेक करण्यात आला आणि त्या पद्धतीने नैवेद्य वगैरे करण्यात आलं। आणि नैवेद्य कालभैरवचा नैवेद्य म्हणजे फक्त वांग्याचं भरीत, भाकरी आणि लिंबू, कांदा आणि हिरवी मिरचीचा ठेचा आणि हिरवे आपलं मूग डाळ असते त्याची कोंब आलेले कडधान्य, हा एवढाच प्रसाद त्यांना प्रिय आहे आणि तो प्रसाद आज सगळ्यांना आणता आहेत आणि काही लोक आम्ही आमच्या पद्धतीने देतो आहेत। आणि आजचा ह्या कालभैरव जयंती निमित्ताने सर्व धुळेकर नागरिक आणि भाविकांना
शुभेच्छा कालभैरव जयंती निमित्ताने. आणि त्याचप्रमाणे कालभैरवजवळ एक प्रार्थना आहे की करोना हा लवकर जाऊ दे, त्याच्यावर लस लवकर येऊ दे आणि सगळ्यांना आपल्या भाऊ भक्तांच्या सगळ्यांच्या आनंदात जगू द्या, असं एक त्यांच्या चरणी प्रार्थना करून धन्यवाद. महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळ्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी धुळे शहराचे विद्यमान आमदारांपासून ते दलित संघटना तथा सामाजिक राजकीय पक्षांकडून महामानवाला अभिवादन करण्यात आले. तसेच धुळे शहरातील लॉ कॉलेज येथेही महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण निमित्त त्यांना अभिवादन म्हणून आज आम्ही रक्तदान शिबिर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीतर्फे आयोजित केलेले होते. या प्रसंगी सर्व मान्यवर उपस्थित असताना हा कार्यक्रम यशस्वीपणे आज इथं पार पाडताना आपल्याला दिसत आहे. एकूण टार्गेट तर आपला 100 जणांचा रक्तदानाचा आपण इथं ठेवलेला आहे. आता त्या सुरुवात त्याला झालेली आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 64वा महापरिनिर्वाण दिनी साक्री येथे अभिवादन करण्यात आले. साक्री येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सकाळी 11 वाजेच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64वा महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून नगराध्यक्ष अरविंद भाऊ भोसले, शिवसेना तालुका प्रमुख पंकज भाऊ मराठे, नगरसेवक सुमित नागरे, किशोर आप्पा वाघ, गोटूभाऊ जगताप, गोपनीय शाखेचे पाटोळे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना राजेंद्र वाघ यांनी केली, तर प्रताप वेंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन रजनीकांत वाघ, हिरा वाघ, सतीश मोहिते, प्रकाश वाघ, विक्रम मोहिते, दीपक वाघ, शरद वाघ, नाना ढालवाले, सागर आखाडे, उदय मोरे, राहुल वाघ, आबा वाघ, जगदीश वाघ, विक्की गायकवाड, प्रदीप मोहिते, राज वाघ, सुधीर सोनवणे, घनश्याम वाघ, दीपक वाघ आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे धुळ्यात जिल्हा कार्यकारिणी निवड प्रक्रिया संपन्न झाली. या निवड प्रक्रियेवेळी धुळे जिल्हा अध्यक्ष जगन ताकटे हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. निवड प्रक्रियेत धुळे शहर अध्यक्षपदी विक्रमसिंह काळे, तालुका अध्यक्ष रमेश मराठे, जिल्हा संघटक बाजीराव खैरनार, धुळे जिल्हा खजिनदार सतीश गिरमकर, जिल्हा सचिवपदी अमोल साळुंखे, जिल्हा सल्लागार साहेबराव पाटील, शहर सचिवपदी पवन शिंदे आदींची निवड करण्यात आली. भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज कार्यकारिणी जाहीर झाली. मराठा सेवा संघ कार्यालय देवपूर धुळे येथे आज आम्ही बैठक घेतली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मी स्वतः जगन बापू ताकटे जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते सर्वांना आज नियुक्तीपत्र देण्यात आलं. शहर अध्यक्ष म्हणून विक्रमसिंग राजेंद्र काळे यांची निवड एकमताने करण्यात आली. तालुका अध्यक्ष म्हणून रमेश भाऊ मराठे यांची नियुक्ती करण्यात आली. धुळे जिल्हा संघटक प्रमुख म्हणून सनी बाजीराव खैरनार यांची नियुक्ती करण्यात आली. शहर सचिव म्हणून सनी पवन शिंदे, शहर संघटक म्हणून आशिष देशमुख, जिल्हा सचिव म्हणून अमोल साळुंके आणि सभासद म्हणून सनी राजेंद्र मराठे, उमेश पवार आणि धुळे जिल्हा खजिनदार म्हणून सनी सतीश गिरमकर आणि धुळे जिल्हा सल्लागार म्हणून साहेबराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. सभासद म्हणून सनी भाऊसाहेब विनोद भाऊ पाटील यांचीही निवड करण्यात आली आहे. आज खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सर्वांना आज नियुक्तीपत्र देऊन सनी सर्वांना फुलहार देऊन सनी त्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे व त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने विविध कार्यक्रम राबवून सनी या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहे. सर्वांनी गावागावात आपल्या भागाभागामध्ये शाखा ओपन करून सनी या पदाला ते न्याय देतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि अखिल भारतीय मराठा महासंघ अनेक विविध कार्यक्रम यापुढे राबवेल अशी मी ग्वाही देतो. जय भवानी, जय शिवराय, जय जिजाऊ. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. धुळे चाळीसगाव रोड पोलिसांनी सशस्त्र बाळगणाऱ्यांवर केली धाडसी कारवाई. डोंगरगाव धरणातील पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी.
प्रतिभा मोहिते कोरोना योद्धा म्हणून सन्मानित. आर्वी येथील श्रीमती वजनबाई खैरनार यांची उपसरपंचपदी निवड. महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळ्यात कवी संमेलन संपन्न. कोरोनामुळे श्री कालभैरव जयंती साध्या पद्धतीने साजरी. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासह रक्तदान शिबिर संपन्न. आणि अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे जिल्हा कार्यकारिणी निवड प्रक्रिया संपन्न. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.